कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे उमेदवार दिलीप पोवार यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत प्रभागातून पदयात्रा काढली। या पदयात्रेत प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली। प्रभागातील विविध परिसरात ही रॅली काढण्यात आली। कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपच्या तिकिटावर दिलीप पोवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत। महापालिकेच्या सभागृहाचे 4 ते 5 वेळा सदस्य राहिलेले दिलीप पोवार आपल्या अनुभवाच्या आणि प्रभावी लोकसंपर्काच्या बळावर पुन्हा जनतेच्या दरबारात गेले आहेत। पोवार यांनी परिसरातील मतदारांसह प्रभागातून रॅली काढली। या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला। विचारेमाळ, ताराबाई पार्क, न्यू शाहूपुरी, घोरपडे गल्ली आणि कनाननगर परिसरात ही पदयात्रा संपन्न झाली। मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या मतदारांनी रॅली दरम्यान दिलीप पोवार यांच्या नावाचा जयघोष केला। तसंच पोवार यांच्या कमळ चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन नागरिकांनी केलं। सवाद्य निघालेल्या रॅलीनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। रॅलीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। दरम्यान सदर बाजार चौकात या रॅलीचं खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी स्वागत केलं। महायुतीच्या उमेदवारांना जनतेचा आशीर्वाद मिळत असून प्रभाग क्रमांक 4 मधील महायुतीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास खासदार महाडिक यांच्यासह सर्वच नेत्यांनी व्यक्त केला। त्यानंतर ही रॅली प्रभागातील विविध परिसरात फिरून पुन्हा कनाननगरात समाप्त झाली। रॅलीद्वारे प्रचंड शक्ती प्रदर्शन करत दिलीप पोवार यांनी विजयाचे आपण प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं। यावेळी स्मिता माने, संजय निकम, शुभांगी भोसले, सागर पोवार यांच्यासह प्रभागातील मतदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।